न्यूज। यवतमाळ बस स्थानकातील समस्या त्वरित सोडवा, मनसेचा इशारा। नाद, जल, शौचालय, हिरकणी, फेरीवाले आणि सुरक्षेच्या प्रश्नावर मनसेने वाचला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाढा। यवतमाळ बस स्थानकात सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल होत असून यवतमाळ बस स्थानक समस्यांचं माहेरघर बनलं आहे। नुकताच मोठ्या दिमाखात यवतमाळ बस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते, परंतु सर्वसामान्य नागरिकांना भर उन्हाळ्यात थंड पाणी सुद्धा या बस स्थानकात उपलब्ध नाही। नाद, जल, पाणी प्रश्न, शौचालय, फेरीवाले, हिरकणी, खासगी बसेसचे दलाल, सुरक्षेचा प्रश्न, सीसीटीव्ही, कामचुकार पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी यासह सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पाढाच मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी वाचला आहे। यावर आपण तत्काळ माहिती घेऊन कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे। आज महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना यवतमाळ बसस्थानक येथील भोंगळ कारभाराविषयी निवेदन देण्यात आले। सर्वप्रथम नाद जल कंपनीचा जो भ्रष्टाचार आहे, 15 रुपयाची बाटली 20 रुपयाला विकणे, हिरकणी कक्ष बंद असणे, त्यानंतर गुन्हेगारांचा वावर, सीसीटीव्ही बंद असणे, सोबतच त्यामध्ये फेरीवाल्यांचा हा गंभीर प्रश्न, अशा विविध समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। दुसरं म्हणजे पोलीस चौकी तिथे असून सुद्धा कुठलाही पोलीस अधिकारी तिथे राहत नाही, कुठलाही वाहतूक नियंत्रक कुठल्याच प्रकारचं त्यामध्ये कारभार व्यवस्थित पाहत नाही, अशा स्वरूपाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आज मनसेने इथं केलेल्या आहे। एसटी महामंडळाचा सर्व गलथान कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर आम्ही टाकलेला आहे। येणाऱ्या काळात जर येत्या 8-10 दिवसात यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास मनसेच्या वतीनं यवतमाळ एसटी आगाराविरोधात एक भव्य आंदोलन उभारण्यात येईल आणि त्यामध्ये एसटीच्या होणाऱ्या सर्व नुकसानाला जिल्हा प्रशासन आणि एसटी महामंडळ जबाबदार राहील, असा इशारा मी या प्रसंगी देत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.